नमस्कार. इंदू आणि अधोक्षज घरी येताच मोठ्या बाई खूपच तमाशा करतात. मोठ्या बाईंनी केलेला तमाशा बघून व्यंकू महाराज खूपच चिडचिड करतात. ते म्हणतात, एक सांगू का वहिनी, तुम्ही चुकीचं बोलताय. इंदू आणि गोपाळचं प्रेम असूच शकत नाही. तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते, हो व्यंकू महाराज, माझं आणि गोपाळचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं, पण गोपाळचा इगो आळाला. गोपाळला मी कितीतरी समजवण्याचा प्रयत्न केला, पण गोपाळ मात्र मला समजून घ्यायला तयारच नव्हता. शेवटी मला त्याचं प्रेम नाकारावं लागलं. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, इंदू तू असं का केलंस? तुझं जर का गोपाळवरती प्रेम होतं तर तुला अधोक्षजशी लग्न करायची गरज का होती? तेव्हा लगेच इंदू बोलते, एक मिनिट काकी, माझं गोपाळवरती प्रेम होतं, पण मी माझ्या आयुष्यातून गोपाळला कधीच हद्दपार केलंय. खरं सांगायचं तर गोपाळ माझ्या लायकीचाच नव्हता, हे मला नंतर कळालं. जर का मला ते आधीच कळालं असतं तर मी गोपाळशी कधीच प्रेमाची कल्पनासुद्धा केली नसती. हे ऐकून मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू असं नाही का वाटत की तू आम्हाला फसवलंस? तेव्हा लगेच इंदू बोलते, नाही व्यंकू महाराज, मी अधोक्षजला सगळं काही सांगितलं. फक्त एवढंच, मी लग्नानंतर सांगितलं, पण आदू मला समजून घ्यायला तयार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, एक गप्प बस. अगं एक कारटे, तुला समजतं का तू काय बोलतेस ते? अगं तुझी ही लपडी चालू होती आणि तू माझ्या मुलाशी लग्न केलंस. ही लपडी करताना तुला लाज वाटली नाही आणि माझ्या मुलाला त्रास द्यायला घरात आलीस. अगं का का माझ्या मुलाला असं नसत्या गोष्टींमध्ये अडकवलंस? अगं जरा तरी विचार करायचा ना. अगं माझा मुलगा तुझ्यावरती जीव तोडून प्रेम करतो. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई मला कळतंय, मला समजतंय, अधोक्षजचं माझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे, पण प्लीज तुम्ही सुद्धा विचार करा ना, मी त्याला फसवलेलं नाही. मी खरंच सांगते मोठ्या बाई, मला अधोक्षजशी लग्न मनापासून करायचं होतं आणि मी आदूला फसवलेलं नाही. प्लीज माझ्यावरती कोणतेही आरोप करू नका. तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात, पुरे झालं, मला तर तुझं आता काहीच ऐकायचं नाही. एक नंबरची खोटारडी आहेस हे मला कळून चुकलं. अगं असं वागून तुला काय मिळतं काय? तेव्हा मात्र इंदू खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते, बस झालं मोठ्या बाई, तुम्ही माझ्यावरती जे शिंतोडे उडवताय ना ते उडवायची काही एक गरज नाही. मी असं कोणतंही पाप केलेलं नाही ज्यामुळे तुमच्या मुलाला वाईट वाटेल. मी खरंच सांगते, मी आजसुद्धा अधोक्षजशी अगदी प्रामाणिकच आहे. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, आई पुरे ना, कशाला उगाच विषय ताणतेस? आणि तसंही तिने मला सांगितलं होतं, त्यामुळे हा विषय ताणू नकोस प्लीज. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज, अरे तुला कळतंय का? अरे जिच्याशी लग्न केलंस तिचं तुझ्याच मोठ्या भावावरती प्रेम होतं आणि तू आता तिच्यासोबत संसार करणार आहेस. अरे या पोरीने आणि तुझ्या त्या भावाने तुला फसवलं. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, पुरे झाला आई, मला कुणीही फसवलेलं नाही आणि उगाचच इंदूच्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवू नकोस. किती वेळा तुला सांगायचं आई, प्लीज हे सर्व थांबव, कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय आई. तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो. मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्या बाई शेवटी मोठ्याने बोलतात, पुरे झाला. अधोक्षज, एकतर या मुलीने पाप करायचं, या मुलीने ही सगळी पापं घेऊन माझ्या घरात शिरायचं आणि मी तरीसुद्धा शांत बसायचं. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, अहो वहिनी, मुलांच्या बारीक सारीक गोष्टींमध्ये पडायची आपल्याला काही गरज नाही. तुम्ही कशाला उगाच लक्ष घालताय? आणि तसंही वहिनी, तुम्ही या गोष्टींपासून लांब राहा ना हो. उगाच तुम्ही या गोष्टींमध्ये नका पडू. खरं सांगायचं तर तुमचं हे या गोष्टींमध्ये पडणं मला अजिबात पटत नाही. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात, काय ना व्यंकट भाऊजी, या तुमच्या शिष्याने माझा जो विश्वासघात केलाय तो मी कधीच विसरणार नाही आणि मी तर हिला माझी सून मानणारच नाही. अहो एका पोरासोबत फिरले ही आणि माझ्या मुलाशी लग्न केलंय, तुम्हाला काय वाटतं मी हिला सून म्हणून स्वीकारेन? अजिबात नाही. मी हिला सून म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही.
आणि कधीच स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला तर आता या मुलीशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही. प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा मोठ्याबाई, असं व्यंकू महाराज बोलतात. मोठ्याबाई म्हणतात, अजिबात नाही हा, मी काही एक थांबवणार नाही म्हणजे नाही. मी शेवटी जे मला पाहिजे तेच करणार. एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही. काय हो व्यंकट भाऊजी, तुम्हाला सुद्धा हे माहीत नसणार हे कशावरून? तुम्हाला हे सर्व माहिती असणार म्हणून तर तुम्ही या पोरीचा हात माझ्या अधोक्षजच्या हातात दिलात. का तर या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त नको व्हायला म्हणून. तेव्हा लगेच इंदू बोलते, बस झालं मोठ्याबाई, बस झालं. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला, पण माझ्या व्यंकू महाराजांना काही बोललेलं मला सहन होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू पुरे, हे जर का तुम्हाला आधीच सांगितलं असतंस तर असे आरोप मला सहन करावे लागले नसते. इंदू, किती विश्वास होता तुझ्यावरती, पण तू मात्र जो विश्वासघात केलास तो खरंच मी कधी विचारच केला नव्हता. तेवढ्यात मात्र मोठ्याबाई खूपच चिडतात आणि इंदूचा हात धरतात आणि इंदूला घराबाहेर ढकलतात. तेव्हा मात्र इंदू उठते आणि ताठ मानेने घरात येत म्हणते, मोठ्याबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरची सून तर आहेच, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मोठ्याबाई, मी जरी या घरची सून असले ना तरीसुद्धा या घराची, या प्रॉपर्टीची सगळ्याची मालकीन मी आहे. त्यामुळे तुम्ही या घरातून मला बाहेर नाही काढू शकत. मोठ्याबाई, जरा विचार करून बोलत जा, पण तुम्हाला मात्र काहीच कळत नाही. तुम्ही असं का वागता ते मला समजत नाही, पण तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन, जरा तरी विचार करून वागा. तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात, मला कसलाही विचार करायचा नाही. माझ्यासमोर जे काही घडतंय ना ते चुकीचं घडतंय आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा. जर का तुम्ही या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल. मला आता या गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात, इंदू पुरे, उगाच वाद वाढवू नकोस. इंदू लक्षात ठेव, तू या घरची सून आहेस आणि या घराची इज्जत तुझ्याच हातात आहे. तूच जर का या घराची इज्जत अशी चव्हाट्यावर आणलीस तर मी कुणाकडून अपेक्षा करायची. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, आई, यापुढे इंदूबद्दल एकही घाणेरडा शब्द तोंडातून काढायचा नाही. आई, तुला कळतंय का तू काय वागतेस ती? तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, अधोक्षज, अरे मला तुझ्या आयुष्यातले काही निर्णय घेण्याचा अधिकारच नाही का? अधोक्षज, माझी काही स्वप्नच नाहीत का माझी सून कशी असावी म्हणून? अरे जरा तरी विचार कर. मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, आई अगं समजून घे. त्यावेळेला मोठ्याबाई बोलतात, काही समजून घ्यायचं नाही. तुला माझा अपमान करायचाच आहे अधोक्षज आणि तू माझा अपमानच करतोयस. तेव्हा मात्र अधोक्षज खूपच घाबरलेला असतो. त्याला काय बोलावं तेच कळत नसतं. तो पूर्णपणे हादरलेला असतो. शेवटी अधोक्षज मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता मला कोणाचाही विचार करायचा नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदूने मोठ्याबाईंना खरोखर चोख उत्तर दिलं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.